गुना ज़्यादा है, ऐसे में नोटिस जाना चाहिए और कोई कार्रवाई होना चाहिए। मागच्या वेळेस 2 वर्षापर्यंत चालू होता जरा आम्हाला सांगा बरं कोटाळे साहेबांना सांगा आम्हाला सांगा. आपल्या जिल्ह्याचे SP आदरणीय जाधव सर, आदरणीय आदरणीय कोटाळे सर, आदरणीय बिरारे सर, आदरणीय पशु आणि पता टाकण्याकरता शांती समिती सर्वच सन्माननीय सदस्य बंधूंनो, सर उत्सव आला की आपल्याला एकत्र यायचं असतं, विचारपूर्वक करायचं. वैयक्तिक सर मला असा प्रश्न पडतो की आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी बुद्धा मौलवींनी जे सण उत्सव निर्माण केले ते मानवी जीवनामध्ये आनंद मिळवण्याकरता, आनंद देण्याकरता, आनंद घेण्याकरता. पण असं जर आनंदाकरता उत्सव असेल तर आपल्याला का घ्यावे लागते? तर कारण असं की समाजामध्ये नाहीतरी काही बॅड एलिमेंट्स असतात, ते काही लोक उपयोग करतात आणि मग कारण असं सामाजिक वातावरण घडून येण्याची शक्यता असते. होऊ नये याच्याकरता आजची पिढी शांतता समितीमध्ये साधारणपणे भेटत असतील, शुभेच्छा देत असतील, कारण नसताना मिठाचा खडा टाकणारे कोण आहे असा एक प्रश्न मला. पोलीस डिपार्टमेंटला जेवढं माहिती आहे की आता इथं सांगितलं की जे कोणी हिस्ट्री शूटर्स असतील किंवा हिस्ट्री गुन्हेगार असतील त्यांना आपण अगोदर त्याचा बंदोबस्त करावा, तर त्यांना जेवढं माहिती जास्त माहिती आपल्या शहराच्या बाबतीत. आणि म्हणून आपल्याच्यानी जरी दंग्याच्या विरोधामध्ये काही करता आलं नाही तर निदान अशा लोकांची नावं आपण यांच्यापर्यंत घेऊन पोहोचता केली तर आपलं बरंचसं मोठं काम होईल. इथं डिपार्टमेंटला सूचना करण्याच्या ऐवजी आपण स्वतःला जर आपण आत्मनिरीक्षण केलं तर खूप काही मोठं काम होऊ शकतं. आता सूचना आली त्या दिवशी बिअर बार दुकानं बंद ठेवावे म्हणून तिथं सावध चढा आहे का? दरवर्षी ईद असेल, शिवजयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, गणेश विसर्जन असेल, बिअर बार दुकानं बंदच राहतात. तर त्याची व्यवस्था 2 दिवस अगोदर झालेली असते. ही कुणी करायची आहे? हे तुम्हाला आम्हालाच करायचंय. पोलीस डिपार्टमेंट त्या दिवशी दारू बंद करतील, त्यांचं काम संपलं. पण त्यांनी अगोदर कारण आपण फार नियोजनबद्ध काम करणारे माणसं आहोत त्या दारूच्या क्षेत्रामध्ये. आणि 2 दिवसात साठा अगोदर करावा आणून ठेवलं असं होणार नाही. म्हणून हा आपलाच आत्मनिरीक्षणाचा प्रश्न आहे की असे प्रकार घडू नये. एक तर दारूमुळे पिऊ नये, पण पेट असेल तर रात्री घरामध्ये पिऊन जेवून झोपला असेल तर समाजाला काही टिकत नाही. पण रस्त्यावर येऊन जर कोणी दारू घेत असेल आणि समाजाबद्दल प्रॉब्लेम घेत असेल तर मग समाजाकडे तो पुढे आणि कारण असतात तुमच्या माझ्या चांगल्या शहराचं नाव बदनाम होण्याची शक्यता असते. कधी काही सिल्लोड शहराचं नाव SP आणि केल्या गेलं. गेल्या 40 वर्षांपासून आपण एकत्र भेटून या समितीचा सदस्य आहे, पण असं काही वाईट या शहरामध्ये घडलेलं नाही. आणि आतापासून नाही तर शहरामध्ये 1907 पासून या शहरामध्ये राहतो. त्याला आता साधारणपणे 50-60 वर्ष झाले. असं आपल्या शहरात कधी घडला हिंदू मुस्लिम म्हणून तर नाहीच. 2 शेजाऱ्याचा झगडा असेल, 2 हॉटेल मालकांचा झगडा असेल, 2 शेतकऱ्याचा झगडा असेल, त्याचं कम्युनल दंगा असा त्याचा अर्थ होता कामा नये. 2 मुस्लिम भाऊ एकमेकांशी मांडू शकतात, 2 हिंदू भाऊ देखील एकमेकांशी मांडू शकतात. पण एक मुस्लिम आणि एक हिंदू जर भांडण झालं तर लगेच चित्र निर्माण होते हिंदू मुस्लिम असलं. अशा प्रकारचं चित्र त्याला देता, अशा प्रकारचा रंग त्याला देता कामा नये. आपण सगळे वयस्कर आणि या शहराची जाणीव असलेले नागरिक लोक असल्यामुळे आपल्याला ओळखणारी जी अशी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीवर आपणही नजर ठेवणं गरजेचं आहे. CCTV कॅमेरे तर सगळ्या शहरावर लावलेले आहेत, पण त्या कॅमेऱ्यापेक्षा आपण जास्त पॉवरफुल आहोत. आपली नजर त्या कॅमेऱ्यापेक्षा जास्त योग्य आहे. आणि म्हणून आपण जर हे काम केलं तर पोलीस डिपार्टमेंटला बराचसा राहणार नाही. हा प्रश्नाचा विषय नाही, परंतु आपल्या शहराची शांतता कशी राहील याचा विचार करायला आपण केला आहे. तर सुख नाही, सुख नसेल तर विकासही नाही. आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर हे अत्यंत महत्वाचं असं प्रकारचं पर्यटन स्थळ आहे.
आणि खूप ते देशातले देशाबाहेरचे लोक येतात. पण 89ला अपडेट त्याकडे घुसला तेव्हापासून काश्मीरचे लोक खाण्याकरता वंचित झाले. शांतता नसेल तर कोणी कशा, म्हणून शांतता घेऊन अत्यंत गरजेचं आहे की शांतता राहावी असा उद्देश या मिटिंगचा आहे. आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न तर पोलीस डिपार्टमेंटला काही काम शिल्लक राहणार नाही, ते राहू नये अशा प्रकारचे आपल्या सर्वांच्या वतीने मी एस पी साहेबाला आश्वासन देतो. आणि सेकंड गोष्ट माझ्या सर्व सहकारी ऐसा प्रकारचा दिया है, मुझे बताया गया है कि ये हो गया है, लेकिन मैं आपको उस दिन चाहता था और मैं आपसे जानना चाहता था कि आपका